Dear student, today we are going to learn the topic heat. Heat is a form of energy. We measure heat with the help of thermometer. So, temperature is the measure of the heat. So, heat is a form of energy and temperature is the measure of heat. There are different way of heat transfer which we have learned in the previous standard, and they are: heat is transferred by conduction, convection and radiation. We have also learned the expansion and contraction of solid, liquid and gases due to heat. That means solid, liquid and gases expand on heating and contract on cooling. Now, in this topic, we are going to learn certain concepts related to heat, and they are latent heat of phase transformation, anomalous behavior of water, dew point, humidity, specific heat capacity. These concepts are related to certain phenomenon which we experience in our day-to-day life. So let us learn more about them. So first we are going to learn latent heat of phase transformation. जर आपण एखाद्या काचेच्या व्हेसलमध्ये बर्फाचे तुकडे घेतले आणि त्याला हीट केलं आणि ही क्रिया करत असताना टेम्परेचर मोजलं, तर तुम्हाला असं आढळून येईल की बर्फाचं पूर्णपणे पाणी होऊपर्यंत त्याचं टेम्परेचर हे 0 डिग्री सेल्सिअसच राहील. तेव्हा आपल्याला लक्षात येईल की बर्फ जो सॉलिड स्टेटमध्ये असतो, तो जेव्हा लिक्विड स्टेटमध्ये जातो तेव्हा तो हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करतो, परंतु तरीसुद्धा त्याचं टेम्परेचर मात्र वाढत नाही. मग ही आपण पुरवलेली हीट गेली कुठे, असा प्रश्न आपल्याला पडतो. तर या हीटचा वापर बर्फामध्ये जे ॲटम्स आणि मॉलिक्युल्स असतात, जे जवळ असतात, त्यांना वीक करण्यासाठी किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्यांच्यामधलं वीक करण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे हे ॲटम्स आणि मॉलिक्युल्स एकमेकांपासून दूर जाऊन त्याचं कन्व्हर्जन हे लिक्विड स्टेटमध्ये होतं. तुम्हाला माहीतच आहे, सॉलिड स्टेटमध्ये पार्टिकल खूप जवळ असतात, कारण त्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असतो. मात्र लिक्विड स्टेटमध्ये हे पार्टिकल्स लांब असतात, कारण त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक असतं. तर या हीट एनर्जीचा वापर हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक करण्यासाठी, म्हणजेच सॉलिड स्टेटचं कन्व्हर्जन लिक्विड स्टेटमध्ये करण्यासाठी केला जातो. यालाच आपण लॅटंट हीट ऑफ फ्युजन असं म्हणतो. त्याची डेफिनेशन पाहूया. द अमाऊंट ऑफ हीट energy absorbed at a constant temperature by a unit mass of a solid to convert it into liquid phase is called specific latent heat of fusion. जेव्हा बर्फाचं पूर्णपणे पाणी होतं आणि आपण त्याला हीट प्रोव्हाइड करतच राहतो, त्यावेळी मात्र पाण्याचं टेम्परेचर वाढू लागतं आणि ते 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत जातं. 100 डिग्री सेल्सिअसला पाणी उकळू लागतं आणि पाणी जे लिक्विड स्टेटमध्ये असतं त्याचं रूपांतर स्टीम म्हणजे गॅशियस स्टेटमध्ये होऊ लागतं. इथेही लिक्विड स्टेटमधल्या पाण्याचं पूर्णपणे गॅशियस स्टेटमध्ये रूपांतर होईपर्यंत टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजेच 100 डिग्री सेल्सिअस राहते. मग पुन्हा आपल्याला जो प्रश्न पडतो की हीट एनर्जी आपण प्रोव्हाइड केली ती गेली कुठे, तर त्याचं उत्तर पहिल्याप्रमाणेच की गॅशियस स्टेटमध्ये मॉलिक्युल्स हे खूप लांब असतात आणि लिक्विड स्टेटमध्ये ते जवळ असतात. तर ही ॲब्सॉर्ब केलेली एनर्जी या मॉलिक्यूलमधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक करण्यासाठीच वापरली जाते आणि त्यामुळे लिक्विड वॉटरचं रूपांतर हे गॅशियस स्टेटमध्ये होतंच, म्हणजेच स्टेट ऑफ वॉटर ही कन्व्हर्ट होते लिक्विड फेजमधून गॅशियस फेजमध्ये आणि यालाच म्हणतात लॅटंट हीट ऑफ व्हेपरायझेशन. तर आपण त्याची डेफिनेशन पाहूया. द अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब बाय at a constant temperature by unit mass of a liquid to convert it into gaseous phase is called
स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन. म्हणजेच एखाद्या पदार्थाचं लिक्विड स्टेटमधून गॅशियस स्टेटमध्ये रूपांतर होण्यासाठी जेवढी ऊर्जा लागते त्याला लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन असे म्हणतात. Different substances have different melting point and boiling point. These values of melting point, boiling point and latent heat depend upon the atmospheric pressure. अशा प्रकारे जी हीट ही स्टेट चेंज करण्यासाठी बॉन्ड ब्रेक होण्यासाठी वापरली जाते त्याला लॅटंट हीट असे म्हणतात. नाव वी आर गोइंग टू लर्न द नेक्स्ट कॉन्सेप्ट अँड दॅट इज रिजेलेशन. ही कॉन्सेप्ट समजण्यासाठी आपण काही उदाहरणे पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही रंगीत बर्फाचे गोळे बनवताना पाहिले असेल किंवा ते खाल्लेही असतील. त्यावेळी तो व्यक्ती बर्फाची जी स्लॅब असते ती किसतो आणि तो बर्फ किसल्यानंतर हाताने दाबून त्याचा गोळा तयार करतो. म्हणजेच तो बर्फावर प्रेशर अप्लाय करतो. असंच अजून एक उदाहरण पाहूया. जर आपण फ्रीजमधल्या ट्रेचे 2 बर्फाचे आईस क्यूब घेतले आणि ते एकमेकांवर प्रेशर देऊन दाबले आणि बराच वेळ किंवा थोडा वेळ ठेवले तर ते एकमेकांना चिकटतात. असं का होतं? याचं उत्तर देण्याआधी अजून एक आपण ॲक्टिव्हिटी पाहूया आणि मग याचं उत्तर आपल्याला मिळेल. जर एखादी मोठी आईस स्लॅब घेतली आणि ती टेबलवर ठेवली आणि त्या आईस स्लॅबवर एक मेटल वायर घेऊन त्या मेटल वायरला 2 जड वजनं त्यांच्या टोकाला बांधली आणि ती त्या आईस स्लॅबवर ठेवली तर ती मेटल वायर त्या बर्फातून आरपार जाते, परंतु बर्फ तुटलेला दिसत नाही. So this phenomenon in which the ice convert into liquid due to applied pressure and then reconvert again into ice once the pressure is removed is called regelation. म्हणजेच अप्लाय केलेल्या प्रेशरमुळे बर्फाचं पाणी होतं आणि ते प्रेशर जेव्हा रिलीज होतं तेव्हा त्या पाण्याचं पुन्हा बर्फ होतं. या क्रियेला रिजेलेशन असे म्हणतात. वरील सांगितलेल्या सगळ्या घटनांमध्ये रिजेलेशन ही क्रिया होते. म्हणजेच प्रेशरने बर्फाचं पाणी होतं आणि प्रेशर रिलीज झाल्यानंतर पाण्याचं पुन्हा बर्फ होतं. नाव वी आर गोइंग टू लर्न द नेक्स्ट कॉन्सेप्ट अँड दॅट इज ॲनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर. So students, you know the liquid expands on heating and contracts on cooling. Water is a liquid. It also expands on heating and contracts on cooling. But it shows an special and exceptional behavior between temperature 0 to 4 degrees Celsius. That means it shows anomalous behavior. म्हणजेच जेव्हा आपण पाणी 0 डिग्री सेल्सिअसपासून ते 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापवतो तेव्हा ते एक्सपांड व्हायला हवं, परंतु ते एक्सपांड न होता ते कॉन्ट्रॅक्ट होतं. म्हणून 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याचा व्हॉल्यूम हा सर्वात कमी होतो ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन ऑफ वॉटर अँड द डेन्सिटी ऑफ वॉटर बिकम मॅक्झिमम. तर मुलांनो लक्षात ठेवा, 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याचा व्हॉल्यूम सर्वात कमी असतो आणि पाण्याची डेन्सिटी सर्वात जास्त असते. बिकॉज डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. जेव्हा 4 डिग्री सेल्सिअस नंतर पाणी तापवलं जातं तेव्हा ते मात्र इतर लिक्विडप्रमाणे एक्सपांड होतं. So this behavior of water between temperature 0 to 4 degrees Celsius is called anomalous behavior of water. होप्सचे ॲपॅरेटस वापरून आपण पाण्याच्या anomalous behaviorचा अभ्यास करणार आहोत. In Hope's apparatus, a flat bowl is attached to a cylindrical container. या सिलेंड्रिकल कंटेनरमध्ये 2 थर्मामीटर बसवले असतात. खालच्या थर्मामीटरला आपण T1 म्हणूया आणि वरच्या थर्मामीटरला आपण T2 म्हणूयात. सिलेंड्रिकल कंटेनरमध्ये पाणी घ्यायचं आणि बाउलमध्ये फ्रीजिंग मिक्सचर घ्यायचं.
फ्रीजिंग मिक्सचर म्हणून आपण मिक्सचर ऑफ आईस आणि सॉल्ट घेणार आहोत. यानंतर दर 30 सेकंदाने आपण T1 आणि T2 मधलं टेम्परेचर रेकॉर्ड करणार आहोत. त्यावेळी आपल्याला असं आढळतं की खालच्या भागातील थर्मामीटर म्हणजेच T1 मध्ये टेम्परेचर पटपट डिक्रीज होत राहतं आणि थर्मामीटर T2 जो वरच्या भागात आहे त्यामध्ये टेम्परेचर हळूहळू डिक्रीज होत जातं. परंतु जेव्हा T1 म्हणजे खालच्या भागात लावलेल्या थर्मामीटरचं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस होतं तेव्हा मात्र ते स्टेबल राहतं. 4 डिग्री सेल्सिअस हे कॉन्स्टंट राहतं आणि वरच्या भागातला थर्मामीटर जो T2 आहे त्याच्यातलं टेम्परेचर मात्र 4 डिग्री सेल्सिअसच्याही खाली जायला लागतं आणि पहिल्यांदा T2 हा थर्मामीटर 0 डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर दाखवतो. याचाच अर्थ वरच्या थर्मामीटरमध्ये किंवा वरच्या भागामध्ये आधी बर्फ तयार होतं आणि त्यानंतर हळूहळू खालच्या भागातील थर्मामीटरचं टेम्परेचर हे कमी होत जाऊन 0 डिग्री सेल्सिअस होतं. ह्या ऑब्झर्वेशनचं एक्सप्लेनेशन आपण कसं करूयात तर ते आता मी तुम्हाला सांगते. मधल्या बाउलमध्ये ठेवलेल्या फ्रीजिंग मिक्सचरमुळे पाण्याचं टेम्परेचर हे कमी कमी होत जातं. जेव्हा पाण्याचं टेम्परेचर कमी होत जातं तेव्हा पाण्याचा व्हॉल्यूम कमी होतो आणि त्यांची डेन्सिटी वाढते. असं हे हाय डेन्सिटी असलेलं पाणी हे खालच्या दिशेने जाऊ लागतं. त्यामुळे खालच्या बाजूला असलेल्या थर्मामीटरमध्ये पाण्याचं टेम्परेचर कमी कमी होत जातं. ही क्रिया पाण्याचं टेम्परेचर खालच्या थर्मामीटरमध्ये 4 डिग्री सेल्सिअस येऊपर्यंत चालू राहते. परंतु जेव्हा पाण्याचं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली जाऊ लागतं तेव्हा मात्र पाण्याचा व्हॉल्यूम कमी न होता तो वाढतो आणि त्याची डेन्सिटी कमी होते. डेन्सिटी कमी झाल्यामुळे ते पाणी वरच्या दिशेने जाऊ लागतं. त्यामुळेच वरच्या भागात असलेल्या थर्मामीटरमधलं टेम्परेचर हे जलद गतीने कमी होऊ लागतं आणि ते 0 डिग्री सेल्सिअस होतं. त्यावेळीसुद्धा खालच्या थर्मामीटरमध्ये 4 डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर दाखवलं जातं. याचाच अर्थ वरच्या भागात आधी बर्फ तयार होतो आणि खालच्या भागात पाणी लिक्विड स्टेटमध्येच असतं. याच तत्त्वाचा वापर करून तुम्हाला काही कॉन्सेप्ट एक्सप्लेन करता येतील. जसं की इन द रिजन ऑफ कोल्ड क्लायमेट द aquatic plant and animal can survive even when the atmospheric temperature goes below 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच बर्फाळ प्रदेशामध्ये पाण्याचं टेम्परेचर 0 डिग्रीच्या खाली जरी गेलं, बर्फाचा तवंग जरी वरती असला तरीसुद्धा खाली पाण्यामध्ये मासे आणि वनस्पती हे जगू शकतात. In the same way, in cold region in winter, the pipes for water supply break किंवा रॉक्स सुद्धा क्रॅक होतात. सर्व फिनॉमिनॉनचं उत्तर या होप्स ॲपॅरेटसच्या टेम्परेचरद्वारे आपण देऊ शकतो. म्हणजेच बाहेरच्या थंड टेम्परेचरमुळे सरफेसवरील पाण्याचं बर्फ होतं. आईस इज बॅड कंडक्टर ऑफ हीट. त्याच्यामुळे बाहेरील टेम्परेचरचा परिणाम आतील पाण्यावर होत नाही. याशिवाय 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याची डेन्सिटी ही मॅक्झिमम असते. त्यामुळे हे पाणी जड असतं, त्यामुळे ते तळाशी जातं आणि अशा पाण्यात मासे आणि वनस्पती हे जिवंत राहू शकतात. नाऊ वी आर गोइंग टू लर्न द नेक्स्ट कॉन्सेप्ट दॅट इज ड्यू पॉईंट अँड ह्युमिडिटी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की 71% पृथ्वीचा भाग हा पाण्याने व्यापलेला आहे आणि हे जे पाणी आहे हे कंटिन्युअसली इव्हॉपरेट होत असतं. हे वॉटर व्हेपरच्या स्वरूपात ॲटमॉस्फिअरमध्ये अस्तित्वात असतं. दॅट मीन्स एअर कंटेन्स वॉटर व्हेपर. द प्रेझेन्स ऑफ वॉटर व्हेपर इन द एअर मेक द एअर मॉइस्ट and this moisture in the air is called humidity. There is specific capacity of air to hold the moisture. स्पेसिफिक होल्डिंग कपॅसिटीपेक्षा जर जास्त मॉइश्चर झालं तर मात्र या वॉटर व्हेपरचं रूपांतर हे वॉटर ड्रॉपलेट्समध्ये होतं. ही हवेची वॉटर व्हेपर होल्डिंग कपॅसिटी ही टेम्परेचरवर अवलंबून असते.
When the air contain maximum possible water vapor, it is called saturated with vapor at that temperature. म्हणजेच एखाद्या विशिष्ट टेम्परेचरला हवा जेव्हा जास्तीत जास्त वॉटर वेपर होल्ड करते तेव्हा त्याला सॅच्युरेटेड एअर असं म्हणतात. जेव्हा टेम्परेचर कमी असतं तेव्हा हवेला कमी वॉटर व्हेपर सॅच्युरेट करण्यासाठी लागतात आणि जेव्हा टेम्परेचर जास्त असतं तेव्हा तेवढीच हवा ही जास्त वॉटर व्हेपर होल्ड करू शकते. फॉर एक्झाम्पल 40°C हवा 49 ग्रॅम्स ऑफ वॉटर व्हेपर पर किलोग्रॅम होल्ड करू शकते, परंतु 20°C तेवढीच हवा ही 14.7 ग्रॅम वॉटर व्हेपर होल्ड करू शकते. जर एअरच्या वॉटर वेपर होल्डिंग कपॅसिटीपेक्षा वॉटर वेपर जर लेस असतील तर अशा एअरला अनसॅच्युरेटेड एअर असं म्हणतात. म्हणजेच 40°C जर हवेमध्ये 49 ग्रॅम्स ऑफ वॉटर वेपर असतील तर तिला सॅच्युरेटेड एअर म्हणतात. पण 40°C हवेमध्ये जर 40च यापेक्षा कमी घेऊया आपण, जर 25च ग्रॅम वॉटर वेपर असतील तर तिला अनसॅच्युरेटेड एअर असे म्हणतात. अशा अनसॅच्युरेटेड एअरचं जर टेम्परेचर आपण कमी कमी करत गेलो तर मात्र एअर सॅच्युरेट होऊ शकते. दिस टेम्परेचर इज कॉल्ड ड्यू पॉइंट टेम्परेचर. The vapor content in the air is measured using a physical quantity and it is called absolute humidity. The mass of water vapor present in a unit volume of air is called absolute humidity and it is measured in kilogram per meter cube. म्हणजेच हवा ही ह्युमिड आहे की ड्राय आहे ही दोन गोष्टींवर अवलंबून असते. त्यातली एक म्हणजे अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन द एअर आणि दुसरं म्हणजे टेम्परेचर ऑफ द एअर. द रेशो ऑफ ॲक्च्युअल मास ऑफ व्हेपर कंटेंट इन द एअर फॉर अ गिव्हन व्हॉल्यूम अँड टेम्परेचर टू द required to make the air saturated with vapor at a given temperature is called relative humidity. हवा ड्राय आहे की ह्युमिड आहे हे रिलेटिव्ह ह्युमिडिटीवर अवलंबून असतं. जर रिलेटिव्ह ह्युमिडिटी ही 60% जास्त असेल तर हवा ह्युमिड असते आणि जर रिलेटिव्ह ह्युमिडिटी ही 60% कमी असेल तर हवा ड्राय असते. ड्युरिंग विंटर सीझन यू मे हॅव ऑब्झर्व्ड अ व्हाईट ट्रेल at the back of flying plane in the clear sky. It is due to condensation of vapor released by the aeroplane engine and due to formation of cloud from it. जेव्हा तुम्ही फ्रीजमधून थंड पाण्याची बाटली बाहेर काढून ठेवता त्यानंतर काही वेळानं तुम्हाला बाटलीबाहेर पाणी आढळतं. हिवाळ्यामध्ये तुम्हाला गवतावर किंवा गाड्यांच्या काचांवर दवबिंदू साठलेलं आढळतं. तर असं का होतं? इट इज ड्यू टू कंडेन्सेशन ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर. When the air cools due to decrease in temperature, it becomes saturated with water vapor. And this water vapor get converted into tiny droplets. The SI unit of measuring heat is joule and CGS unit of measuring heat is calorie. The amount of heat which is required to raise the temperature of 1 gram of water by 1 degree from 14.5 degrees Celsius to 15.5 degrees Celsius is called 1 calorie heat. Now we are going to learn the concept specific heat capacity. आता आपण वेगवेगळ्या मेटलची स्पेसिफिक हीट कपॅसिटी एका ॲक्टिव्हिटीनुसार पाहूयात. जर तुम्ही आयर्न, कॉपर आणि लेड यांचे 3 गोळे स्पियर्स जर घेतले आणि ते उकळत्या पाण्यामध्ये काही वेळ ठेवले आणि ते नंतर उचलून एका वॅक्स ट्रेमध्ये ठेवले तर तुम्हाला असं आढळेल की आयर्न स्पियर हा सर्वात डीप वॅक्स लेअरमध्ये जातो. त्यानंतर कॉपर स्पियर आणि लेड स्पियर हा सर्वात कमी वॅक्स लेअर मेल्ट करतो. यावरून आपल्याला असे दिसेल वेगवेगळे मेटल्स हे वेगवेगळी हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करतात. दॅट मीन्स अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब बाय द स्पियर इज डिफरंट फॉर these 3 different spheres of iron, lead and copper. This property is called specific heat capacity. The amount of heat energy required to raise the temperature of
unit mass of an object by 1 degree Celsius is called specific heat capacity of that object, which is denoted with small letter c. The SI unit of specific heat capacity is joule per degree Celsius kilogram, and the CGS unit is calorie per degree Celsius gram. The specific heat capacity of some substances is given in the table, which is useful for solving the examples. Based on the formula, heat energy absorbed by the object is equal to m into c into delta T, where m is mass of the object, c is specific heat capacity of the object, and delta T is the rise in temperature. Now we are going to learn principle of heat exchange. जर तुम्ही एखादा गरम पदार्थ आणि थंड पदार्थ जवळ ठेवला तर हीट गरम पदार्थाकडून थंड पदार्थाकडे ट्रान्सफर होते. गरम पदार्थाचं टेम्परेचर कमी होत जातं आणि थंड पदार्थाचं टेम्परेचर वाढत राहतं. ही प्रोसेस त्या दोन्ही पदार्थांचं टेम्परेचर सेम होईपर्यंत चालू राहते. Therefore, heat energy lost by the hot object is equal to heat energy gained by the cold object in an isolated system, and this is called principle of heat exchange. The specific heat of an object can be measured by using mixing method, and for this calorimeter is used. If a hot solid object is put in the water in a calorimeter, heat exchange between the hot object and the water and the calorimeter starts. This continues till the temperature of solid object, water, and the calorimeters become equal. Therefore, heat lost by the solid object is equal to heat gained by the water in the calorimeter plus heat gained by the calorimeter. That is, Q is equal to Q2 plus Q1. Using this equation, if the specific heat of water and the calorimeter is known, then the specific heat of solid object can be calculated by using the formula.